हे दुख भंशन मारुति नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम मेरे राम जी से कह देना जय सिया राम मेरे राम जी से कह देना जय सिया राम कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा ते म्हटले माझी नाहीये मग श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में श्रीराम जानकी बैठे मेरे सीने जगाच्या बापाकडनं अहो मिळवलं तुम्ही जगाच्या बापाला सामावलं हृदयात मिळालं काय दुनिया चले ना श्री राम के बिना राम की चले ना हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना राम की चले ना हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना राम की चले ना हनुमान के बिना ज्या देवाला मिळवण्यासाठी लाखो वर्ष ऋषी मुनी तपस्वी झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात तरी देव भेटेलच याची खात्री नाही असा देव वाटप आहे उभा वैष्णवासाठी मात्र वाट बघत थांबतो वाड वेळ झाला उभा पांडुरंग भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा
पण तो मात्र संतांसाठी, भक्तांसाठी, या वैष्णवासाठी तळमळ करतोय. तो वाट बघत उभा राहतो. एवढं सामर्थ्य दिलं कशाने दिलं? फक्त त्याला मायबाप म्हटल्यामुळं, फक्त त्याला आपलं केल्यामुळे. काय करावं लागेल आपलं असं करण्यासाठी? काही नाही. चरणी जगन्नाथा. सगळ्यात पहिल्यांदा मन तिथं रमवून येतं. हे बेकार आहे. विवेकाते बोलवी संतोषाची चाड लावी, पैसे जे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसा अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं, असं मन आहे. मग म्हटलं एक काम कर, तुला एकच पर्याय. पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कवटी तमडी, ना लागे कवटी तमडी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो निस्ती मड्याला बसल्याने बसल्यात. तो बोल मी हाय, तो बोल आम्ही बसलोय, तो बोल आम्ही ऐकतोय, तो बोल तो वरड आम्ही हाय, आम्ही हाय, तू बोल. नव्हतो येणार कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते, बोल. काय करायचंय मला? असं नका करायचं बरं. आय एम गुड फॉर नथिंग. नसला लक्ष असलं बरं. पण एक साधा प्रश्न माझा. माझ्या वडिलांसारखे आहात, भावासारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी हातातनं टाळी निघते, चुकलं तरी. का तर तिच्याविषयी आपुलकी असते, ती आपली आहे हा भाव असतो. त्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही. त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी जगाचा बाप तुमच्या दारात नांदशिवाय सामर्थ्य नजरेतच. मला माझ्या रक्ताची बहीण करतीये, माझ्या पोटची पोरगी करतीये, माझं अगोड कीर्तन तुम्हाला गोड लागेल. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ आहे तिथे. फक्त अंतकरण शुद्ध करायचा एवढाच विषय आहे. नाही तर परिस्थिती बेकार होत चालली आहे. कालचीच नरसापूरची गोष्ट आहे. जर 2.5 वर्षाची पोरगी तुम्हाला पोटची वाटत नसेल तर खरंच याच्यापेक्षा नालायक माझ्यासाठी कुठलीच वृत्ती नाही आहे. काही गोष्टी स्टेटस पुरत्याच राहिल्या ना हो. यत्र नारी असतो पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, हे बोलतोच आपण, वागत नाही, नाही का? आणि खरं आहे म्हणा, बाया वाचवणाऱ्या आपण बाया नाचवायला लागलो तर डोळ्यात शरम तरी कशी राहील आपल्या? काय राहिलं डोळ्याला बघायचं? काहीच नाही. आज ग्रामच नाही कळला तर मर्यादा काय कळणार आहे? लक्ष्मणच नाही कळले तर वैराग्य काय कळणार आहे?
नाहीच कळले भरत तर भक्ती काय कळणार आहे, नाही कळले शत्रुघ्न तर काय बंधुत्व कळणार आहे, अहो नाहीच आमच्या पोरींना सीता माहीत तर काय पातिव्रत्य कळणार आहे, नाहीच उर्मिला माहीत तर काय त्याग कळणार आहे, अहो नाहीच आमच्या पोरांना मारुतीचा अधिकार माहीत तर काय भक्तीच्या वाटेवर लेकरं चालणार आहे. त्याच्यासाठी घरात परमार्थ पर्सेंटेज चांगले यावे म्हणून 10 वेळा अभ्यासाला बसवणारे आई तुम्ही. ज्ञानोबा तुकोबा पोराला माहीत असावी याचा अट्टास कधी केलाय का? माझा पोराचा वर्गात नंबर आला पाहिजे म्हणून हाणून मारून का व्हायना त्याच्याकडनं अभ्यास करून येणाऱ्या तुम्ही. हरिपाठाचा अभंग पाठच झाला पाहिजे म्हणून कधी त्याच्यावर बळजबरी केली आहे का? तुम्हाला तरी ज्ञानोबा तुकोबा माहित आहेत का? होय, याचा परिणाम सांगते. आईबाप आहात तुम्ही, भगवंताच्या दारात आहात, तुमची संतती तुम्हाला सांभाळेल याची खात्री तुम्ही स्वतःला देऊ शकताय का? मला देऊ नका, मला खोटंच बोलणार आहेत तुम्ही. आरशासमोर उभे राहून विचार करा, मी ज्याला जन्म दिला, ज्याच्यासाठी आयुष्य त्यागलंय, ते लेकरू माझं आहे का? का? माझ्या घरात परमार्थ नाहीये. मी नाही शिकवलंय त्याला आईबापाची किंमत, मी नाही शिकवलंय त्याला श्रावण बाळ, मी नाही शिकवलाय त्याला राम, मी नाही शिकवलाय त्याला कृष्ण, मी नाही कधी ज्ञानोबांचं स्मरण करून दिलंय, मी कधीच त्याच्यासमोर भगवद्गीता नाही वाचली आहे. काय मिळवत आहे आयुष्यात? ऐश्वर्य मिळतंय जे सुकळीने आपुली आत्मजासत कुळजित तरी हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जिथं मुकुंद तिथून लक्ष्मी कुठंच जात नाहीये. पैसा कमी जरी असला वैष्णवाच्या घरात तरी समाधानी असतं ते माणूस, का तर तिथली लक्ष्मी आनंदी असते, कारण ती मुकुंदासहित नवऱ्यासहित असते. जिथला पैसा जास्त आहे पण ती मुकुंदासहित नाही, ती तुम्हाला वेदना देते. मग कोर्ट कचेरी आली, भांडणं आली, मतभेद आले. फार मोठा पैसा आहे पण मतभेद तेवढेच आहेत. काय करता? ऐश्वर्य वाईट नाहीये, लक्ष्मी वाईट कधीच नाहीये. कुणीतरी म्हटलं लक्ष्मी माणसाला बदलते. नाही रे दादा, लक्ष्मी माणसाला बदलत नाही. लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा माणसासमोर आणल्याशिवाय राहत नाही, इतकी ताकद तिच्यात असते. तो माणूस तसाच असतो, फक्त पैसा नसल्यामुळे गप बसतो. पैसा आला की बरोबर रंग दाखवतो. पण पैसा येऊनही जो भगवंताच्या नामात आहे तो मूळतः स्वभावाने चांगला आहे. पैसा वाईट नाहीये, आपलं व्यक्तिमत्व लक्ष्मीनुसार बदलत राहत आहे. या विषयाकडे नको बाबा देवा. लक्ष्मी तुझी पत्नी हे मान्य करू दे आम्हाला, तू मालकच तिचा. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे का कुलती, पण कशासाठी? वेगळ्या नावा तो हरी मज दिनाचे उथरी, वेगळ्या नावा तो हरी आणावा तो हरी, वेगळ्या नावा तो हरी आणावा तो हरी. तुला बोलवण्यासाठी तू आलास की ती येतेच की मागे मागं. कुठं जाती? कुठं नाही जात. आम्हाला विचारा कुठं नाही जात, इथे मागं माग. कीर्तन झालं की इथे. कळलं त्याला, कळलं महाराज. कुठंच जात नाही, कुठं नाही जात. पण तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा भगवंताचं नाम तर घ्यायला शिका. आमच्या पाकिटावर येत जाऊ नका लय. आमच्या पाकिटावर लय डोळा असतो तुमचा. नाही, मी पैसे कमवते चांगली, मी तर लय पाकिट घेते, घेतेच. प्राऊडली सांगते मी घेते, चांगलं घेते. आपण त्याचं कारणही सांगते. मी एकही रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, सरकार अनुदान ट्रस्ट काहीच नाही. फक्त या कीर्तनाच्या मानधनावर 150 मुलींची शिक्षण संस्था आहे माझी, जी सामर्थ्याने सांभाळते मी. स्कूल सहित सगळं आपलं. आपलं स्वतःचं घर पत्र्याचं आहे पण आपली संस्था आरशीशी आहे. कधी आलात बार्शीला तर नक्की या. महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. कळलं त्यालाच कळलं महाराज. कधी कधी परंपरा पण चेक करा जा. जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुससी काही अहिक जगणं. चला जगता आलं आणि त्याला मोक्ष कसा विचारायचा? नको बाबा कल्पनेची बाधा न हो कवणे काही. ही संत मंडळी आम्हाला सुखी ठेवायचं असेल तर चरणी जगन्नाथा एवढा एकच पर्याय आहे बाबा. एकदा तुझ्या चरणी रमलो की मग काही काळजी नाही. एकदा तुझ्या चरणी रमलो की सगळ्याच विकारातनं निघालो. नाहीतर आम्हाला 7 विकार इतके ग्रासतात. आमच्या ठिकाणी घोर नरकात न्यायची 7 दरवाजे आहेत. कुठले? तुतच्च मासामध्ये राज्यवेशा मुग्यार्थ चौर्यम प्रदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. आम्हाला दुःखी करायची 7 कारणं आहेत. कुठली? पहिलं मांसाहार. पहिलं मांसाहार. बरं का, काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहेत. काय काय घरातली बाईच म्हणते रविवार आहे आज, आणा ना आणा 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 पाहुणा आलाय आणा. कसं ग माय, बाईच्या जीव एवढा चटका, कसं घराचं व्हायचं ग? चतुर्थी करती, गुरुवार करती, निरीवारी काळ्या पिशवीत लशी जीवती. देव काय त्या गावाला जातो का दुसरीकडे? डोकं वापरत जमाय नाही, त्या गोष्टीत पडत जाऊ नका. पहिलं मांसाहार. दुसरं मदिरा.
मदिरा मदिरा 90 दारू दारू दारू. आम्ही बेंबीच्या देटापासून म्हणायचो बापाला विठ्ठल समजा, विठ्ठल झुलत आला कसा समजा, विठ्ठल बी त्या गुणाचा नको का. पुरुष मंडळी इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त निंबोळे आहे का. बर एकही खात नाही. अरे वा. तुकडोजी महाराज म्हणतात बघा, पाप करून पापी म्हणे सैरा वैरा पळतैर, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. हिला नाही कळू द्या, नाथाला कळतंय ना. बरोबर झटका आहे म्हणून महाराज. पुन्हा म्हणायचं नाही देवानं वाटोळं केलं कर्मानं केलं. पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा, तिसरं परस्त्री गमन. लक्षात ठेवा, हिंदवी स्वराज्य उभं राहिलं तत्व सांभाळल्यामुळे. राज्याभिषेकाच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे इंग्रज आले. इंग्रज म्हटले जेवणामध्ये नॉनव्हेज लागतंय. छत्रपती म्हटले गडाच्या पायथ्याला. मांसाहार करून व्यसन करून माझ्या गडाची पायरी चढायची नाही. माझा गड किल्ला म्हणजे देवळापेक्षा कमी नाही. आई तुळजाभवानीचं अधिष्ठान आहे. जगद्गुरु तुकोबांना गुरु मानणारी माणसं आहेत आम्ही. आमच्या गडाची पायरी चढायची असेल तर तत्व सांभाळून हिंदू धर्माचं रक्षण करून तुमच्या कुठल्याच हौशेसाठी मी गडाचं पावित्र्य जाऊ देणार नाही. आणि जर तुम्हाला व्यसनच करायचे असेल तर माझ्या गडाची पायरी नाही चढली तरी चालेल, तुमच्यामुळे माझ्या गडाची शोभा कमी. हे सामर्थ्य. एकाही मावळ्याला व्यसनाचा लवलेश नव्हता. एकही मावळा खाणारा पिणारा नव्हता. म्हणून हिंदवी स्वराज्य टिकलं. एकाची नजर खराब नव्हती, परस्त्री गमन नव्हतं, म्हणून स्वराज्य टिकलं, उभा राहिलं. शाहिस्तखानाच्या लाल महाला चढल्यात. शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहा बना मुझे लगता है शिवा के मौलों ने बदली क्या लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावला है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. बायको म्हणती है शत्रु है वो आपका, क्या लगता है आपको, तुमने उनकी बहू बेटियां उठाई हो तो उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. खुदा का शुक्र है उंगलियों पर जान चली गई, नहीं तो गर्दन से जाता. सीधा नहीं वो बंदा नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जवाब दे सकता हूँ, याद रख, इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, बेगम शत्रु की भी क्यों ना हो, और औरत जात को भगवान का दर्जा देने वाले हिंदू है वो. औरत को इज्जत से रखते हैं और सम्मान से देखते हैं. दादा, शत्रूलाही विश्वास वाटावाचं चरित्र ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत तुम्ही. तुमच्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता आणि तेवढंच कर्तृत्व असावं तर हिंदू आहेत तुम्ही. काही गोष्टी पाळत जा पोरांनो. तुमच्या समोर नग्न पोरगी उभी राहिली ना तरी तिच्याकडे बघून तुम्हाला बहिणीची भावना व्हावी, इतके चांगले संस्कार तुमच्या ओराशी बांधलेले असावे तर पुरुषार्थ. तर तुम्ही पुरुषार्थ साधलाय. माझे शब्द गांभीर्यानं घ्या. मी नग्न म्हटलंय. तुमचे संस्कार दिसू द्या जगाला. नाही त्या गोष्टीचा माज करत फिरण्यात मजा नसते. स्वाभिमान कधीच घाण टाकायचा नाही, पण अभिमान का करायचा. तुम्हाला कोण म्हटलं स्वाभिमान घाण टाकायला. तुकोबराय स्पष्ट म्हटले, भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठाळांच्या माती हाणू काठी. आमच्याशी प्रेमाने वागलात, आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमची लाज काढायला लागलात ना तर झेंडा खाली दांडा वर करून धोत्राची ताकदही दाखवू. एवढं सामर्थ्य प्रत्येक वैष्णवात असलं पाहिजे आणि असलोच पाहिजे.